नमस्कार मित्रांनो. आज आपण बघणार आहोत की टक्केवारी हा टॉपिक कसा सॉल्व्ह करायचा. म्हणजे टक्केवारीमध्ये थोडक्यामध्ये जवळजवळ सगळ्या कॉन्सेप्ट आपण इथे बघणार आहोत. ठीक आहे. मुळामध्ये मी अभ्यास केलाय ऑलरेडी टक्केवारीचा, त्याच्यामुळे मला समजून सांगायला सोपं जाईल. तर सगळ्यात अगोदर टक्केवारी म्हणजे काय, सोपी भाषेमध्ये सांगायचं झालं टक्केवारी म्हणजे काय, तर एखादी संख्या 100च्या कंपॅरिझन मध्ये सांगणे. ठीक आहे ना. 100च्या कंपॅरिझन मध्ये सांगणं. कोणती पण संख्या, समजा आता ही 200 आहे, हिला पण आपण 100मध्ये सांगू शकतो. किंवा 200च्या कंपॅरिझन मध्ये 150 हे किती टक्के आहे, म्हणजे 100च्या कंपॅरिझन मध्ये सांगायचे 150 किती आहेत. जर 200ला जर मी 100 धरलं तर मग त्याच्या कंपॅरिझन मध्ये 150 किती आहेत. जर समजा मी 120ला सॉरी 120ला जर 100 कन्सिडर केलं, ठीक आहे, तर मग 60 म्हणजे किती, या प्रकारे जे आपण सांगतो त्याला आपण टक्केवारी म्हणतो. ठीक आहे. थोडक्यामध्ये कोणतीही संख्या 100च्या स्वरूपामध्ये रूपांतरित करणे त्यालाच आपण टक्केवारी म्हणू. ठीक आहे. तर सगळ्यात अगोदर कॉन्सेप्ट येते ती म्हणजे एखाद्या टक्केवारी असणारी संख्या त्याचं रूपांतरण करायचं कशामध्ये, तर छेद आणि अंश त्याला आपण अपूर्णांक म्हणतो. त्यामध्ये आपल्याला कन्वर्ट करायचे. तर कसं करायचं, तर सोपा नियम आहे. एखादी संख्या जी की टक्केवारीमध्ये दिलेली आहे, ठीक आहे, तिचं रूपांतरण आपल्याला अपूर्णांकामध्ये करायचं आहे. म्हणजेच काय, ए छेद बी या स्वरूपामध्ये करायचे. तर आपण काय करतो, ती जी संख्या आहे त्या संख्येला 100ने भागतो. ठीक आहे. तो नियम काय बनतो, एखादी टक्केवारीतील संख्या तिचं रूपांतरण जर अपूर्णांकामध्ये करायचं आहे तर आपण त्या संख्येला 100ने भागतो, हा नियम बनतो. आता उदाहरणासाठी बघू आपण. समजा हे 20% मला दिलेली आहे एक संख्या, ठीक आहे, आणि याला मला काय करायचंय, अपूर्णांकामध्ये त्याचं रूपांतरण करायचं आहे. तर नियम काय म्हणतो, टक्केवारीची जी संख्या आहे तिला आपल्याला 100ने भागायचं आहे. असं. तर वरचा 0 जातो, खालचा 0 जातो, बाकी राहते काय, 2/10. ठीक आहे. तर याला भाग जातो, 2ला भाग, इथं 2 भाग जातो, बे एके बे, खाली 2 भाग घेतल्यानंतर बे पंचे 10, म्हणजे 20%. 20% याचा अपूर्णांकामध्ये काय होईल, तर 1/5 होईल. कळालं. आता 1 बाय 1 काय आपण नंबर घेऊ, त्यांना आपण कन्वर्ट करू. ठीक आहे. तर 20% आपण कन्वर्ट करून घेतलेलं आहे. कधी कधी असं पण येऊ शकतंय, बघा तुम्हाला सांगतो, असं पण एखाद्या वेळेस पर्सेंटेज मध्ये अशी पण संख्या येऊ शकते. ती कशी, तर 12/1/2% असं पण येऊ शकते, है ना. याला पण आपल्याला तेच रूल वापरायचा आहे. काय रूल आहे, तर एखादी संख्या जी की टक्केवारीमध्ये आहे तिचं रूपांतरण आपल्याला अपूर्णांकामध्ये करायचं, त्याला आपण 100ने भागतो. सेम रूल इथं पण लागू होतो. काय करायचं बरं, तर 12/1/2 याला आपल्याला 100ने भागायचं आहे. राईट. नियम हेच बोलतो ना. मग आता याला कसं सॉल्व्ह करायचं, त्याला सेपरेट सांगतो कसं सॉल्व्ह करायचं. कधी पण अशा प्रकारची संख्या तुम्हाला आली तर घाईभरून जायचं नाही. याला कसं सॉल्व्ह करणार आपण, तर सरळ सरळ आहे. जी छेदामध्ये संख्या आहे तिचा गुणाकार करायचा या समोरच्या संख्येसोबत, आणि जो गुणाकार येईल त्याची बेरीज करायची वरच्या संख्येसोबत. बाकी जशाच तसं राहू द्यायचं. कसं बरं, 12×2 = 24, 24 आणि 1 25, 25/2 होऊन जाईल. काय होईल, 25/2 होऊन जाईल. समजलं. हे झालं त्याचं रूपांतरण. 25/2 झालं. मग आता हे तर झालं आपला काय म्हणू शकतो आपण, पर्सेंटेज मध्ये दिलेली संख्या ही अशा स्वरूपात आपण रूपांतरित करू शकतो. ठीक आहे. मग काय करायचं आता, ही संख्या आपण काय केलेली या ठिकाणी घ्यायची. ठीक आहे. 12/1/2च्या जागी 25/2 घ्यायचे आपल्याला. 25/2 आणि त्याला डिव्हाइड कशाने करायचे, तर 100ने करायचे. आता एक नियम तुम्हाला माहिती असते, छेदाछेदाचा गुणाकार होत असतो. छेदाछेदाचा गुणाकार होत असतो. मग 2 आणि 100चा काय होऊन जाईल, गुणाकार होऊन जाईल. वर येईल 25 आणि खाली छेद 2 × 100 होऊन जाईल. किती होऊन जाईल मग, 200 होऊन जाईल. बरं, 25ने जर याला भागलं तर काय होईल बरं, 25×100, 25×100 आणि 25×8 = 200. ठीक आहे ना. 25×1 = 25,
आणि खाली 25 8 200. म्हणजे ही जी संख्या आहे टक्केवारीमध्ये तिचं रूपांतरण जर मी काय करतो अपूर्णांकामध्ये केलं तर ते काय येऊन जाईल, तर 1/8 येऊन जाईल. समजलं तुम्हाला? आणखी एक आपण उदाहरण घेऊ. ठीक आहे, उदाहरण काय, 11/1/9. ठीक आहे, 11/1/9. सेम नियम, हे पण टक्केवारीमध्ये संख्या दिलेली आहे, तर याचं रूपांतरण मला कशामध्ये करायचंय, अपूर्णांकामध्ये करायचे. तर कसं करणार, त्या दोघांचा गुणाकार आणि जो गुणाकार येईल त्याची आणि याची बेरीज. 11×9 = 99, आणि 1 100. 100/9. ते इथं संपलं नाही हा, हे आहे टक्केवारी मधलं. ठीक आहे, हे आहे टक्केवारी मधलं. आपल्याला रूपांतरण कशामध्ये करायचं, अपूर्णांकामध्ये करायचं. मग 100/9. आणि आपल्याला काय करायचंय, पर्सेंटेजचं अपूर्णांकामध्ये करत असताना आपण काय करत असतो, तर त्याला आपण 100ने भागत असतो. त्याला 100ने आपण भागू. सेम नियम, छेदाचा गुणाकार होऊन जाईल. मग काय होईल, वरती येईल 100, खाली 9 × 100 किती होईल, 900 होऊन जाईल. 2 शून्य कटतील, 2 शून्य कटतील. फायनल काय आन्सर येईल, 1/9. ठीक आहे, तर अशा प्रकारे 11/1/9 रूपांतरण जर मी अपूर्णांकामध्ये केलं तर 1/9 येऊन जाईल. ठीक आहे, आणखी एक जर उदाहरण घ्यायचं म्हणलं तुमच्यासाठी तर 1/7 घेऊ आपण. ठीक आहे, 1/7 नको, 11/1/9 झालं. ठीक आहे, जाऊ द्या, पुढे बघूत आपण. आणखी पुढे बरेचसे उदाहरण घ्यायचे. आता पर्सेंटेजचं आपण फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करतोय तर खरं. आता एक बेसिक पासून सुरुवात करू. हे तर तुम्हाला एक काय म्हणू शकतो आपण, इंट्रो म्हणून सांगितलं तुम्हाला. बेसिक पासून कसं, तर सरळ सरळ आहे. 100%, 100 म्हणजेच काय, तर 100% तिथं सुरू करू आपण. 100% आपल्याला फ्रॅक्शन म्हणजेच अपूर्णांकामध्ये रूपांतरण करायचंय. त्याच्यानंतर 90चं, 80, 70, 60 सगळे टक्केवारीमध्ये आहेत. ठीक आहे, सगळे टक्केवारी आहे. हा, आणि इकडं काय होईल, 50, 40, 30, 20 आणि 10 हे सगळे काय आहेत, टक्केवारीमध्येच आहेत. ठीक आहे, तर हे तर बेसिक आहे ना. 10, 20, 30% आपण सरळ सरळ बोलतो, त्याचं रूपांतरण आपल्याला अपूर्णांकामध्ये करायचे आहे. बरोबर ना? मग आता काय करतो आपण, सरळ सरळ आहे, जी संख्या दिलेली आहे टक्केवारीमध्ये तिला आपण 100ने भागतो. तर 100ला 100ने जर भागलं तर काय होतंय बरं, तर सरळ सरळ 1 येऊन जाते. काय त्यात, 1/1 म्हणजेच 1. सरळ सरळ आपण 1 लिहिलं तरी चालतंय. तर याचं म्हणजे आपण 100ला नाही जरी कन्सिडर केलं पूर्णांकामध्ये तरी काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, आता 90चं काय होईल, 90ला 100ने भागायचं. 90/100. तर हा शून्य कटला, हा शून्य कटला, आन्सर काय येईल, 9/10 येऊन जाईल. ठीक आहे, पुढं काय, 80चं काय येईल, 80/100 इज इक्वल्स टू 8/10. 8/10 का, तर हा एक शून्य कटतो, हा एक शून्य कटतो. मग वरी 2 चोक 8 आणि खाली 2 पंचे 10, 4/5 असं येऊन जाईल. 70चं काय येऊन जाईल, 70 1 7 1 काय, तर मूळ संख्या आहे. तर शून्य हा 100 सोबत शून्य कटून जाईल, वरी 7 राहील, खाली 10 राहील, तर जशाला तसं येऊन जाईल 7/10. ठीक आहे, 60ला आपण जर 100ने भागलं, ठीक आहे, तर हा शून्य कटल, हा शून्य कटल, वरी काय 2 त्रिक 6 आणि खाली 2 पंचे 10. बाकी तुम्ही हे सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, 50चं करू आपण. 50/100, 50/100, 50 1 50, 50 2 100, 50 1 50, 50 2 100. 40ला कसं करणार आपण, 40/100. हा शून्य कटल, हा शून्य कटल, वरी 4 खाली 10, 2 2 4, 2 पंचे 10. पुढं काय, 30 आहे, 3/30/100. हा घटला, हा घटला, राहिलं किती, 3/10 राहिलं. इथं 20चं किती, 20/100. 20/100, 20 1 20, 20 पंचे 100 आणि खाली मग 10 राहिलं, 10/100. तर 1/10 येऊन जाईल. ठीक आहे, अशा प्रकारे आपण कन्व्हर्जन करतो. तर आता एक त्याचं एक लक्षात जर घेतलं ना, तर काय करू शकतो आपण, हा असो, 40 40 80.
ठीक आहे, राहू द्या, याला आपण पुन्हा बघूया. हे तर तुम्हाला समजलं ना, कन्व्हर्जन कसं करायचं, एखाद्या टक्केवारी संख्येचं रूपांतरण एका अपूर्णांकामध्ये कसं करायचं. तर ते या प्रकारे करायचं, ज्या प्रकारे आतापर्यंत आपण बघितलं. ठीक आहे, आता पुढे जाऊ आपण. आता बघू आपण, आता रूल तर तुम्हाला समजलाय. काय रूल आहे बरं? एखाद्या टक्केवारीतील किंवा शेकडा संख्येचे रूपांतरण जर अपूर्णांकामध्ये करायचे असेल तर त्यावेळी आपण काय करतो, जी टक्केवारीतील संख्या आहे तिला 100ने भागतो. बरोबर. आता काय उदाहरण घेऊ आणखी पण. आय थिंक 12 झाले आपलं. दुसरं एक उदाहरण घेऊ आपण. 7/1/7 घेऊ आपण. 7/1/7. तुम्हाला काय सांगितलं होतं, हे आहे टक्केवारीमध्ये. टक्केवारीतील संख्येला रूपांतरण करत असताना आपण त्याला 100ने भागतो. तर जशाला तसं एक लिहूत आपण. 7/1/7/100. ह्याला आपल्याला सॉल्व्ह करायचंय, पण हे जरा अवघड जाईल म्हणून अगोदर हे वरचा जो पार्ट आहे त्याला आपण आधी सॉल्व्ह करून घेऊ इकडे साईडला. 7/1/7 इज इक्वल्स टू या दोन संख्येचा गुणाकार 7×7=49 आणि वरच्या सोबत बेरीज 49 आणि 1 50. 50/7 येऊन जाईल. बस ही संख्या आता याच्या जागेवर लिहून टाकायची. काय? 50/7 आणि छेदामध्ये काय आणखी 100 आहे. तर छेदाचा काय असतो, गुणाकार होत असतो. बरोबर काय येईल? तर 50/7. 7 गुणिले 100 किती होतील? तर 700 होतील. ठीक आहे, हा शून्य कटल, हा शून्य कटल. वरी काय येईल? 5×1=5. इकडं 5×1=5 राहिले 2, किती झाले? 20. 5×4=20. 1/14 येऊन जाईल. ठीक आहे, कशाचं उत्तर? 7/1/7चं टक्केवारीचं रूपांतरण जर मी अपूर्णांकामध्ये केलं तर 1/14 येऊन जाते. ठीक आहे, आणखी बघू. 16/2/3 अशी एखादी संख्या आली समजा. 16/2/3 इज इक्वल्स टू काय? 16 गुणिले 3. 16×1=16. 16×16. 16×2=32. 16×3=48. 48 आणि 2 50. 50/3 येऊन जाईल. हे टक्केवारीमध्ये हे जर मला रिमूव्ह करायचं असेल, काढून टाकायचं, तर मला त्याला त्याच्या खाली 100 घ्यावं लागतं. म्हणजे काय, त्याला त्या संख्येला 100ने भागावं लागेल. काय होऊन जाईल बरं? छेदाचा गुणाकार 50/3 आणि 3 गुणिले 100 किती होऊन जातील? तर 300 होऊन जातील. हा शून्य कटल, हा शून्य कटल. 5×1=5. 5×6=30. तर 1/6 या अपूर्णांकामध्ये त्याचं रूपांतरण होऊन जाईल. ठीक आहे, तर अशाच प्रकारे तुम्ही काय करू शकता, टक्केवारी संख्येचे रूपांतरण कशामध्ये? अपूर्णांकामध्ये करू शकता. ठीक आहे, पुढे जाऊ आपण. आता बघा, आपण आता बऱ्याच गोष्टी आतापर्यंत शिकल्या. ठीक आहे, कसं कन्वर्ट करायचं. आता आपल्याला बघायचं हे. आता आपण काय बघितलं? पर्सेंटेजचं रूपांतरण अपूर्णांकामध्ये बघितलं. आता आपण काय बघणार आहे? अपूर्णांकाचं रूपांतर पर्सेंटेजमध्ये करायचं. ठीक आहे, तर मग त्याचा पण नियम आहे. त्याचा नियम काय म्हणतो? किंवा एखादी अपूर्णांक संख्या त्याचे रूपांतरण जर मला पर्सेंटेजमध्ये करायचं असेल तर त्या संख्येला 100ने गुणायचं आहे. खूप सोपं आहे, राईट? तर आता एखादा अपूर्णांक कोणता? तर 1/2. ठीक आहे, सोपा घेऊत आपण. 1/2 या संख्येला मला पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करायचंय. मग त्याच्यासाठी मला काय करावं लागेल? त्याला 100ने गुणावं लागेल. 1/2 या अपूर्णांकाला जर मी 100ने गुणलं तर काय होऊन जाईल? तर वरती 100 होऊन जाईल. 1 गुणिले 100 100 आणि खाली 2 होऊन जाईल. आणि याचं उत्तर काय येईल? तर 50%. आणि याला आपल्या मोडक्या भाषेत जर सांगायचं झालं, किंवा 2 भाग आहेत टोटल, तर दोन्ही भागापैकी एक भाग म्हणजेच अर्धा भाग. कोणत्या संख्येचा अर्धा भाग म्हणजेच काय, आपण काय म्हणतो? 50% म्हणतो. तर इथं 0 लिहायचं राहिला. ओके, हे झालं 50%. सोपं आहे. आता पुढे जाऊ आणखीन. तर 1/3 घेऊ आपण. 1/3 डायरेक्ट घेतोय, तर आपल्याला काय करायचं? 100ने गुणायचं आहे. काय होऊन जाईल? वरच्या 1 सोबत 100चा गुणाकार होऊन जाईल. 100 खाली 3 येईल. 3 मग काय? 3×1=3. 3×3=9. उरला किती? 1. इथं 1 घ्या, 10 झाले. परत 3×3=9. उरला किती? 1. 1 जशाला तसा लिहा आणि खाली 3 लिहून टाका. गॉट इट? तर हे होऊन जाईल त्याचं उत्तर पर्सेंटेजमध्ये. बरं, पुढं आणखीन
1/4 1/4 याला डायरेक्ट करू आपण गुणिले 100. त्यात आपल्याला हे आहे अपूर्णांकामध्ये आणि त्याचं रूपांतर पर्सेंटेज मध्ये करायचं म्हणून आपण त्याला काय करतो 100 ने भागतो. काय होऊन जाईल बरं 1/4 1/4च्या जागी एकासोबत काय होईल ह्या 100चा गुणाकार होऊन जाईल. तर काय होऊन जाईल बरं 100 होऊन जाईल वरी. खाली किती येईल 4 इज इक्वल्स टू 4 1 4 4 2 8 राहिले किती 9 आणि 10 म्हणजे 2 उरले 4 पंचे 20. आन्सर किती येईल तर 25% येईल. सिंपल आहे राईट. पण अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता एखाद्या फ्रॅक्शनचा म्हणजे अपूर्णांक संख्येचे रूपांतरण टक्केवारीमध्ये म्हणजेच पर्सेंटेज मध्ये करू शकता. ठीक आहे. पुढे जाऊ आणखी आपण आणखी एक बघू. ठीक आहे. आता एक उदाहरण जरासं थोडं ट्रिकी करून बघू. 100/7% या संख्येचं रूपांतरण मला कसं करायचं आहे. तर सध्या काय करू आपण जे आपण हे केलं होतं तुम्हाला ऑलरेडी ही गोष्ट मी समजून सांगितलेली आहे फक्त थोडीशी वेगळ्या भाषेमध्ये सांगितली होती. ठीक आहे. तर याला काय करायचं आपल्याला आता याला सॉल्व्ह करायचं. हे टक्केवारी सध्यासाठी आपण बाजूला ठेवू. ठीक आहे. टक्केवारी बाजूला ठेवता टक्केवारी म्हणजे संख्येला फक्त कन्वर्ट करायचं आपल्याला. आणखी आपण त्याला काय म्हणू शकतो की सॉल्व्ह करत नाही. ठीक आहे. तर काय करता येईल बरं इथं आता तर 7 1 7. ठीक आहे. उरले किती 10 पैकी 7 गेल्यास राहिले 3. किती झाले 30 झाले. 7 त्रिक 21 7 चोक 28 30 होते 28 झाले. उरले किती 2 जशाच तसे इथं लिहितो आपण आणि खाली 7 जशा तसे. ठीक आहे. बाकी सिम्बॉल काय होता इथं पर्सेंटेजचा होता. तर पर्सेंटेज जशाला तसं राहील कारण की आपण 100 ना गुणले ना भागले काहीच केलेलं नाहीये. ठीक आहे. त्यामुळे पर्सेंटेज जशाला तसं राहील. इथं भागावं लागणार तेव्हा याचं रूपांतर अपूर्णांकामध्ये होऊन जाईल. राईट. सध्या ऍज इट इज ठेवू. फक्त आपण सॉल्व्ह केलेला कसं सॉल्व्ह करायचं. एखादा अपूर्णांक आहे ज्याच्यामध्ये वरची संख्या मोठी आहे खालची संख्या छोटी आहे त्या कंडिशन मध्ये आपल्याला हा रूल या प्रकारे तुम्हाला सॉल्व्ह करायचे. पहिल्यांदा डायरेक्टली म्हणजे घुसायचं नाही डायरेक्ट आन्सर काढायला. तर सुरुवातीला या प्रकारे तुम्ही सॉल्व्ह करा. आणखी एक उदाहरण जर घ्यायचं झालं तर 100/9. आता बघा इथं काय आहे जनरली काय असते खालची संख्या मोठी असते आणि वरची संख्या छोटी असते अपूर्णांकामध्ये. पण इन केस अशा प्रकारचा अपूर्णांक आला तर घाबरून जायची गरज नाही. याला कन्वर्ट करा पहिले. कसं कन्वर्ट करतो आपण तर भागायचं सरळ सरळ 9 1 9 1 9 9 1 9 उरला किती 1 उरला. परत 10 आहेत 9 1 9 उरला किती 1 उरला. खाली छेदामध्ये 9 दशाल तसा घ्या. ठीक आहे. मग याचा आन्सर काय येईल 11/1/9. इथं पर्सेंटेज मध्ये सिम्बॉल आहे समजा तर मग इथं पण पर्सेंटेजचा सिम्बॉल देऊन टाका. ठीक आहे. कारण की आपण पर्सेंटेज आतापर्यंत काही सॉल्व्ह केलेलं नाहीये. तो पुढे जाऊन सॉल्व्ह करणार फक्त आपण सध्या काय केलेले हा जो नंबर आहे या नंबरला कन्वर्ट केलेलं आहे. थोडंसं इझी केलंय आपल्यासाठी. ठीक आहे. पुढे जर गेलो आपण आणखी काही सोडू क्वेश्चन. बरं आणखी एक नंबर असा दिलाय तुम्हाला इथं गोष्ट ऑलरेडी मी समजून सांगितली कशी सोडवायची. किंवा 14/2/3 घेऊ. ठीक आहे. हे कसं सॉल्व्ह करायचं तुम्हाला सांगितलंय कसं. तर खालचा जो नंबर आहे त्याचा गुणाकार करायचा पहिल्यांदा ह्या पूर्ण नंबरासोबत म्हणजे 14/3 आणि देन जो वरचा नंबर आहे अंशस्थानचा त्याची बेरीज करायची आहे. ठीक आहे. ओके. आणि बाकी खालीचा नंबर असतो ना तो जशाला तसा राहतो. 3 जशाला तसा राहील. मग किती येईल 14 1 14 14 2 28 14 त्रिक 42. ठीक आहे. 42 +4 भागिले 3 तर किती होईल 42 आणि 4 46 होईल. ठीक आहे. 46 होईल. खाली 3 दशाला. मग याच्या पुढे सॉल्व्ह करता येते का नाही करता येत. आता याला जर मी सॉल्व्ह केलं तर परत तुम्हाला हा नंबर भेटून जाईल. कळालं का. तर अशा प्रकारे तुम्ही कन्व्हर्जन करू शकता एखादा अशा प्रकारची संख्या दिली असेल तर. आता थोडस आणखी पुढे जाऊ आपण अपूर्णांकामध्येच अपूर्णांक संख्येचं पर्सेंटेज मध्ये रूपांतरण करत आहोत सध्या आपण. त्याच्यामध्ये काही नंबर देतो तुम्ही तुमच्या एंडनं ट्राय करा. 1-2 आपण सॉल्व्ह करू आणि बाकीचे तुम्ही सॉल्व्ह करा. ओके. 1/6 1/6
1/8, 1/8, 1/9, 1/9 आणि लास्टला 1/10, 1/10, 1/15, 1/18. आता तुम्हाला काय करायचंय, या संख्यांना या काय येतात फ्रॅक्शन मध्ये येतात, अपूर्णांकामध्ये येतात, यांचं रूपांतर तुम्हाला पर्सेंटेज मध्ये करायचं आहे. आपला व्हिडिओ रेकॉर्डेड आहे, तुम्ही नक्कीच व्हिडिओला पॉज करून याचे आन्सर काढू शकता आणि नंतर तुम्ही तुमच्या एंडनी चेक करू शकता. ठीक आहे, काय करायचे नियम काय म्हणतो, सरळ सरळ जो अपूर्णांक आहे त्या संख्येला 100ने गुणा, तर काय येईल तुम्हाला पर्सेंटेज येऊन जाईल. ठीक आहे, तर याला जर मी 100ने गुणलं तर 1/6 गुणिले 100 म्हणजेच काय वरच्या सोबत 1 सोबत त्याचा गुणाकार होऊन जाईल आणि वरती डायरेक्ट 100 येऊन जाईल. मग काय होऊन जाईल 6 ठीक आहे, मग उरले किती 4 झाले किती 40, 6 36 उरले किती 40, मग 4/6 होईल. ठीक आहे, बरं पुढं 6 झाले 40 झाले 6 6 36. आता पुढं याच्या पुढे सॉल्व्ह करता येते. ठीक आहे, कसं सॉल्व्ह करणार, तर इथं बे दोन्ही 4 आणि बे त्रिक 6, मग काय होऊन जाईल फायनल आन्सर, तर 16/2/3. ठीक आहे, सेम वे याला पण तर वरी डायरेक्ट मी 100 घेतो, कारण की 100ने गुणायलो तर वरच्या 1 सोबत गुणाकार झाल्यानंतर तो तसा पण 100च येतो. ठीक आहे, 100/8 काय होईल, 8 × 8, 8 झाले किती, मग उरले 2 इथं घेतल्यानंतर 20 झाले, 8×2 = 16, 8×2 = 16 राहिले किती, 20 पैकी 16 गेले, राहिले 4/8. याला परत आपण सॉल्व्ह करू शकतो, 4 × 4, 4×2 = 8. फायनल आन्सर काय होऊन जाईल 12/1/2. ठीक आहे, आता हे तर आता अवघड म्हणजे कोणता आहे, त्याला एक छोटा आहे तर ते तुम्ही छोटे पण सॉल्व्ह करू शकता. एक मोठा सॉल्व्ह करू आपण. ठीक आहे, कोणता, 18चा सॉल्व्ह करू. ठीक आहे, 15चा पण टेबल सोपा आहे, 10चा पण टेबल सोपा आहे, तर 18चा जो पाढा आहे तो मोठा असल्यामुळे थोडा आपण 18ला सॉल्व्ह करू. वरी 1 दिलेला आहे, त्याला डायरेक्ट 100 निघूनल्यानंतर 100 होऊन जाईल, 18. ठीक आहे, आता इथं जर बघायला गेलं तर पाडा मोठा आहे, त्याला छोटा करू आपण. 92/18, बे 10 आणि 0 दशाला तर 6, किती होऊन जाईल 50/9 होऊन जाईल. आता काय सिंगल 5ला तर भाग जात नाही, तर डायरेक्ट 50ला भाग करा. 9×1 = 9, 9×2 = 18, 9×3 = 27, 9×4 = 36, 9×5 = 45, 9×5 = 45, 45 50 मधनं गेले, राहिले किती 5 राहिले, 5/9. याचा आन्सर काय होऊन जाईल 5/9. ठीक आहे, तर पुढे जाऊ आपण. हे टक्केवारी सॉरी काय द्यायचं राहिलं साहेब. बाकीचे 3 आहेत ते तुम्ही तुमच्या एंडने सॉल्व्ह करा. ठीक आहे, इझी आहे, काही अवघड नाहीये. लक्षात काय ठेवायचं आपल्याला, एखाद्या काय म्हणू शकतो आपण टक्केवारी संख्येतील एखाद्या टक्केवारी संख्येचे रूपांतरण आपल्याला काय करायचंय, अपूर्णांकामध्ये करायचंय. ठीक आहे, आणि दुसरा रूल काय, एखाद्या अपूर्णांक संख्येचे रूपांतरण आपल्याला कशामध्ये करायचे, तर टक्केवारीमध्ये करायचे. ठीक आहे, अशा वेळी काय करायचंय, जर अपूर्णांकाचे रूपांतरण टक्केवारी करत असताना जस्ट आपण आत्ताच केलं, काय केलं होतं, गुणिले 100 केलं होतं. काय केलं होतं, गुणिले 100 केलं होतं. आणि एखाद्या टक्केवारीचे रूपांतरण फ्रॅक्शन मध्ये करत असताना, अपूर्णांकामध्ये करत असताना आपण काय केलं होतं, भागिले 100 केलं होतं. तर हा एकच नियम आहे, लक्षात ठेवा, इझिली तुमची क्वेश्चन सॉल्व्ह होतील. हे 2 नियम सुद्धा, एक नाही 2 नियम आहेत. हे 2 नियम चांगले पक्के लक्षात ठेवा, बाकी तुम्हाला कुठंच अडचण येणार नाही. हा पण अडचण येते येऊ शकते, एखाद्या कन्फ्युजन होऊ शकते. कुठं बरं, समजा तुम्हाला असा नंबर दिलाय, कसा आत्ताच बघितला आपण 12/1/2. तर हे जर बघायला पुढे आपण सिम्बॉल बघतच नाहीत, किंवा कोणतं साईन आहे, तर पर्सेंटेजचं साईन आहे काय आहे की नाही ते बघतच आहे. पण डायरेक्ट हा नंबर बघतो आणि आपल्या मनातच कन्सिडर करून टाकतो की हा काय फ्रॅक्शन आहे, अपूर्णांक आहे. पण तसं नाही, कोणतीही संख्या
फ्रॅक्शन मध्ये आहे की पर्सेंटेज मध्ये आहे की कशी आहे, ती सगळं काही डिपेंड कशावर करते, तर पुढे जे सिम्बॉल दिलेलं आहे ते सिम्बॉल वरती डिपेंड करतात. भले तुम्हाला इथे फ्रॅक्शन दिसत आहे तरी पण स्टील ते काय पर्सेंटेज मध्ये. आता या पर्सेंटेजचं जेव्हा रूपांतर करायचे तुम्हाला कशामध्ये, फ्रॅक्शन मध्ये, तर तुम्ही काय करता, तर 100ने भागता. हा नियम लागू होतो तिथे. ठीक आहे, पुढे जाऊ आपण आता थोडस. तर एक नियम आपण आता एक काय म्हणू शकतो आपण शॉर्टकट बघणार आहोत. बघा तुम्हाला तर माहिती आहे 1/4 म्हणजे किती, 1/4 म्हणजे किती. ठीक आहे, नंतर 2/4 आपण काढू, 2/4 काढू. पुन्हा 3/4, 4/4, 5/4 किती पण काढू शकतो आपण. 5/4 काढू आपण, 6/4, 7/4, 7/4 काढू आपण. सगळं सेमच आहे. ठीक आहे, फक्त एक सगळं कव्हर व्हावं म्हणून एवढेशे नंबर घेतात. हे सगळे काय आहेत तर फ्रॅक्शन मध्ये आहेत, अपूर्णांकामध्ये आहेत. याचं रूपांतरण आपल्याला काय करायचंय, पर्सेंटेज मध्ये करायचे आहेत. आणि आपण आताच नियम बघितलाय कोणता, की एखाद्या फ्रॅक्शनचे रूपांतरण जर मला पर्सेंटेज मध्ये करायचं असेल तर त्याला मी काय करतोय, मी त्याला त्याला मी करतोय 100ने गुणतोय. आताच नेमकाच रूल बघितला. एखाद्या फ्रॅक्शनला जर मी कन्वर्ट करतोय कशामध्ये, पर्सेंटेज मध्ये, तर मी काय करतोय त्याला 100ने गुणतोय. ठीक आहे, तर तोच नियम इथं आता लागू करायचा आहे. तर काय 1/4 आहे, 1/4 याला 100ने गुणायचं आपल्याला, 100ने गुणायच्यात. इथं डायरेक्ट तुम्ही करू शकता. कसं, तर ठीक आहे आपण सॉल्वच करू आपण. ठीक आहे, 100 एकाचा आणि 100चा गुणाकार 100 होऊन जाईल, खाली 4 येऊन जाईल. ठीक आहे, काय मग 4 एके 4, 4 दोन्ही 8, 10 आहे ना, पहिले दोन संख्या 10 आहेत. 10ला 4ने बघा पहिले, 4 दोन्ही 8, उरले किती 2, 2च्या पुढे राहिला हा 0 झाले, मग किती 20. मग 4 पंचे 20 होऊन जाईल, 4 पंचे 20. म्हणजे काय, हा जो नंबर आहे जो की अपूर्णांकामध्ये दिलेला आहे याचं पर्सेंटेज मध्ये किती होते, तर 25% होते. ठीक आहे, आता दुसरा 2/4, 2/4 आणि याला आपण काय करतो 100ने गुणित असतो. म्हणजे 100ने गुणतो. आता वरच्या सोबत गुणाकार होऊन जाईल 100चा, तर 2 गुणिले 100 किती होऊन जाईल, तर 200 होऊन जाईल. 200 छेद खाली किती 100 आहे. सरळ सरळ हे 0 करतो, हे 0 करतो, खाली 1 असल्यानंतर आपण 1 घेत नाही, सरळ सरळ संख्या लिहून टाकतो. वर 200 होते, खाली 100. एक सेकंड, काहीतरी आपलं एरर झालेलं आहे. येस, गलती कुठे झाली माहिती का, खाली आपण 100 घेतलेलं आहे, ते 100 नाही पाहिजे, आपल्याला 4 पाहिजे. ठीक आहे, तिथंच आपलं चुकलं. पण गणित सॉल्व्ह करण्याच्या नादानादामध्ये बाकी गोष्टीकडे लक्षच नाही गेलं माझं. ठीक आहे, असं इरेज करून टाकू आपण त्या गोष्टी. ठीक आहे, चला पुढं. आता काय, खाली 4 आहे, याला आपण काय करतोय 100ने गुणतोय. पुढे जाऊ आपण. तर काय करायचे, वरी 200 होऊन जाईल, 100 गुणिले 2, तर 200, खाली 4 जसा तसा, तर 4 पंचे 20. ठीक आहे, 4 पंचे 20 आणि पुढचा 0 जसा तसा घ्यायचा असतो, तर किती होईल, 50% होईल. एक गोष्ट नोटीस केली का तुम्ही, छेद सेम आहे, इथं पण छेद सेम आहे आणि इथं पण छेद सेम आहे. ठीक आहे, फक्त वरची संख्या बदलत आहे. वरची संख्या किती होती, 1 होती, आणि 1च्या दुप्पट झाला 2. 1च्या दुप्पट किती झाली, 2. म्हणजेच काय, वरी 25 होता आणि मग खाली किती झाली, 25चे दुप्पट 50 झाला. ठीक आहे, तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे थोडक्यामध्ये तुम्हाला काही जरी नंबर आला तर तुम्हाला त्या वरच्या नंबरला याचा जो कोणता पर्सेंटेज आहे त्याने फक्त तुम्हाला गुणायचं आहे. जसं की आता 5/4 आहे, 5/4ला आपण एकदा कन्वर्ट करून नंतर सांगतो तुम्हाला काय केलं आपण. 5/4 याला आपण 100ने गुणू, किती होऊन जाईल, तर 500 होऊन जाईल. इथं 500/4 किती होऊन जाईल मग याचं, 4 एके 4, 4 एके 4, उरला इथं 1. ठीक आहे, 4 दोन्ही 8, उरले किती 2, 4 पंचे 20, तर 125% आलं. कसं आलं, तर खाली तर 4 आहे, खाली 4 आहे, याचा अर्थ 1/4चा जो कोणता, 1/4 म्हणजे जितके टक्के आहेत त्याच्या गुणाकारामध्ये 1/4 म्हणजे किती टक्के आहे, तर 25% आहे. 25% आणि वरी किती आहे, 5 आहे. 25 गुणिले 5 किती होते, 125 होतात. कळालं तुम्हाला.
1/4 जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्हाला पुढं काय करायची गरज नाहीये. सरळ सरळ वरचा जो नंबर आहे त्याला याच्यात जे कोणतं पर्सेंटेज आहे त्याने गुणायचा आहे. आता इथं बघा 7/4, 7/4 त्याला काय करायचे, आता 25 नी 7 ला गुणायचे सरळ सरळ. तर स्टील एकदा आपण त्याला सॉल्व्ह करू, जेणेकरून तुम्हाला क्लिअरिटी येईल. वरी किती होतील मग 700 होतील. खाली किती आहे 4 आहे. 4 एके 4 आहे. 4 एके 4 कारण की 4 दोन्ही 8 होत्यात, मोठी संख्या येते म्हणून छोटी संख्या घ्यायची सगळा. 4 एके 4 4 एके 4 4 आणि 3 7 म्हणजे 3 लिहितो झाले किती 30. 4 पंचे 20 4 सक 24 4 सत्त 28 4 सत्त 28 उरले किती 2 झाले 20 4 पंचे 20. आता इथं वरी किती येतं 7 येतं, वरी किती येतं 7 येतं आणि 1/4 काय येतं 25 आहे. 25 आहे, या दोघांचा आपल्याला काय करायचं आहे गुणाकार करायचा आहे. 7 5 35 हातचे आले 3, 7 2 14 14 आणि 3 किती होते तर 17 होते. तर 17 बघा 175 इथं पण आलं, 175 इथं पण आलं. तेव्हा पुढे जाऊ आपण आता. आता बघू 1/9. हे जरा क्रिटिकल आहे म्हणून 1/9 घेतलाय. ठीक आहे, बाकी सिंपल सिंपल आहे. आता 1/9 आपल्याला बघायचे. 1/9 हा आपल्याला अपूर्णांक दिलेला आहे. या अपूर्णांकाला जेव्हा आपण पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट करतो तेव्हा आपण सगळं माहिती आहे आपल्याला, त्याला आपण 100 गुणत असतो. जर मी 100 गुणतोय तर काय होईल बरं, 1/9 एकला डायरेक्ट वरी 100 होऊन जाईल. 1 गुणिले 100 खाली 9 येईल. मग याला सॉल्व्ह केल्यास काय होईल 9 एके 9 9 एके 9 उरला किती 1. इथं 10 झालं. परत 9 एके सॉरी इथे 1 यायला पाहिजे. 9 एके 9 ठीक आहे, उरला किती परत 1 उरला. 1 जशा तसा खाली 9. याच्या पुढे डायरेक्ट डायरेक्ट तुम्ही पर्सेंटेजचं साईन देऊ शकता. 11/9. आता जसं मागच्या स्लाइड मध्ये आपण बघितलं 1/4चं, तसेच आता इथं जर मी असं केलं किंवा 2/9 हा अपूर्णांक घेतला तर तुम्ही काय करणार, साधी गोष्ट आहे. वरी 2 आहे आणि 1/9 आहे, म्हणजे त्या 2 बाजूला घ्या, कंसामध्ये 1/9 लिहा आणि असं लिहिलं तरी चालते. दोन्ही पण एकच आहे. ठीक आहे, याला सॉल्व्ह करून दाखवतो तुम्हाला वाटलं तर. कंसाच्या बाहेर 2 आहे, आतमध्ये 1/9 आहे. याला जर मी या दोघांचा कंसाच्या बाहेरच्या संख्येचा कंसाच्या आतल्या संख्येसोबत गुणाकार होत असतो माहिती आहे ना. तर 2 गुणिले 1 2, खालच्या संख्येसोबत कधीच गुणाकार होत नसतो. 9ला 9 तशाच राहील. आलं 2/9 म्हणजे 2/9 मी या प्रकारे पण लिहू शकतो. मग मला काय माहितीये या संख्येचा डायरेक्ट डायरेक्ट पर्सेंटेजचं रूपांतर केल्याच्या नंतर नंबर मला माहिती आहे किती 11/9 आहे. त्यामुळे ते डायरेक्ट डायरेक्ट घेऊ शकतो मी 2 आणि कंसामध्ये 11/9 घेऊ शकतो मी. आता हा गुणाकार करा जसा आपण या ठिकाणी केला होता. काय बरं 11 गुणिले 2 किती होईल 11×2 = 22 आणि 2चा परत 1 सोबत गुणाकार 2 आणि खाली 9 जसा जसं हे आपले आन्सर होऊन जाईल. ठीक आहे, पर्सेंटेज मध्ये. ठीक आहे, पुढे जाऊ आपण. आता थोडा पुढचा एकच नंबर घेऊ आपण 3/9. 3/9 इज इक्वल्स टू, त्याला आता कन्वर्ट करायचं आहे. आपण जे इथं केलं तेच करू. 3 वेगळा काढू. ठीक आहे, आणि बाकी 1/9 कंसामध्ये घेऊ. 1/9 ठीक आहे. 1/9 माहिती आहे मला काय आहे ते 3 आणि 1/9 ची संख्या आहे 11. 1/9 ठीक आहे. तर किती होऊन जाईल मला इथं 11×3 = 33. वरच्या 1 सोबत 3चा गुणाकार 3/9. हे झालं आन्सर कशामध्ये पर्सेंटेज मध्ये. पण इथं संपलं का आपलं काम, नाही संपलं, पुढं पण आहे. काय, कारण की हा पूर्ण अपूर्णांक झालेला नाही. जोपर्यंत हा अविभाज्य होतो तोपर्यंत आपल्याला याला विभाजन करत जायचं. 3 एके 3 3×3 = 9 किती 33. हा वेगळा प्लस घेऊ इथं आपण. ठीक आहे, 3 एके 3 3×9 सध्या. ठीक आहे, प्लस करायची गरज नाही. 3 एके 3 सॉरी 3 एके 3 3×9 सरळ सरळ काय झालं 33 1/3
टक्के हे आपलं काय आलं आन्सर आलं. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. एखाद्या अपूर्णांक संख्येला टक्केवारीमध्ये कन्वर्ट करू शकता. तर इथं जर लक्षात जर घेतलं तर तुम्हाला काय लक्षात येते, तर हे बघा, एकदा कलर चेंज करू आपण. इथं जर तुम्ही नोटीस केलं असेल तर काय आले बरं, 11/1/9 आले. ते हे 1/9 होतं, दुसरं होतं 1/9. पुन्हा 2/9 काय आलं, 2/9 आलं 22/2/9. पुन्हा 3/9 काय आले, तर 33. परत 3/9 आला असतं, पण त्याला पुढे आपण आणखी भागलं तर 1/3 झालं. ठीक आहे, थोडक्यामध्ये या संख्येचा गुणाकार होत आहे. 11/1 11, 11×2 22, 11×3 33, आणि वरची संख्या त्या नंबरनी वाढत आहे. पहिल्यांदा 1 होते, नंतर त्याची 2 झाली, पुन्हा इथं 3 झाली, नंतर भागाकार होऊन परत 1 झाली. खाली काय होईल, परत 4 होईल, म्हणजे 44 आणि 4/9 होऊन जाईल. ठीक आहे, पुन्हा मग 55, 5/9 होऊन जाईल. 66, 6/9 होऊन जाईल. परत मग इथं 3×2 = 6 होईल, 3×3 = 9 होऊन जाईल. म्हणजे काय, हे कशाचं होतं, 6/9 होतं, 6/9 होतं. आणि 3/9 काय होतं, 33, 1/3 होतं. आणि त्याच्यात दुप्पट, 3/9 दुप्पट किती होते, 6/9. 6/9 बघा, याच्या बरोबर दुप्पट आलेले 33×2 = 66. आणि 1/9 दुप्पट किती, तर 203. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, शॉर्टकट ट्रिक वापरू शकता. एक्झाम मध्ये काय येऊ शकते, एक्झाम मध्ये काय येईल बघा, एक्झाम मध्ये असं येईल की काय म्हणू शकता आपण, 11/9 येऊन जाईल. काही पण येऊ शकते ना. मग याला काय करणार तुम्ही, 11 वेगळा करणार, ठीक कंसामध्ये घेणार 1/9. 1/9 तर मला माहिती नेमकं काय होतं ते, 11/9 होते. पण याला काय करणार मग, 11 कंसामध्ये 11/9. तर याचा गुणाकार करायचा, 11चा गुणाकार 11, 11चा गुणाकार केल्यास 11चा वर्ग येत असेल, 1/21. आणि 11 परत 1 सोबत गुणाकार होणार, 11/9 होणार. इथं संपलं का, नाही. वरची संख्या मोठी आहे, खालची संख्या छोटी आहे, आणि आपल्याला असं जमतंय का, नाही. वरची संख्या छोटी असणं गरजेची आहे. मग काय करणार, मग आपण करणार, आपण 121 प्लस 9 एके 9, 9 उरले किती, 2 उरले 9, 10 11, 2 उरले 9. ठीक आहे, मग हा एक इकडे मिसळा, किती होईल, 122, 2/9. तर हे झालं आपलं पर्सेंटेज. कळालं, पण थोडक्यामध्ये काय, आपल्याला फक्त गुणाकार करत जायच्यात. ठीक आहे, आणि ते कन्वर्ट होत जाईल. ठीक आहे, आता आपण जरासं पुढे जाऊ. ठीक आहे, हे तर तुम्हाला समजलं ना कसं कन्वर्जन करायचं या ठिकाणचं, हे कळणं गरजेचं आहे. कारण की हे थोडंसं ट्रिक आहे, कारण की खूप वेळा असं होतं की आपण इथंच थांबतो, कुठं इथंच थांबतो, आणि यालाच आपण फायनल आन्सर कन्सिडर करतो आणि सोडून देतो. जरा पुढे जाऊ जरा आणखी. आता एक टेबल आपल्याला लर्न करायचा आहे. टेबल कोणता बरं, ते तुम्हाला टेबल मी अटॅच करून देतो. ठीक आहे, या किंवा मग आपण काय करू, जो टेबल आहे पर्सेंटेजचा, तो जर टेबल तुम्ही पाठ केला, थोडक्यामध्ये आता आपण काय केलं, 1/4 पाठ केलं. त्यानंतर जे बाकीचं 2/4, 3/4, 4/4 ऑटोमॅटिक निघत गेलं. जसं आपण आता 1/9 केलं होतं, 1/9 केलं होतं. हे 1/9चं जे काय आलं होतं, हे केलं होतं पाठांतर. ठीक आहे, 1/9चं, तर ते आपल्याला एका टेबलमध्ये कन्वर्ट करायचे आहे, आणि तो टेबल आपला तयार करून त्या टेबलच्या द्वारे पूर्ण टेबल लर्न करायचं, जेणेकरून इन फ्युचर तुम्हाला 1/9, तुम्हाला 1/4 पाठ आहे, तुम्हाला एक्झाम मध्ये 2/4, 3/4, 5 काही जरी आलं तर तुम्हाला सॉल्व्ह करता आलं पाहिजे. पण छोटासा एक टेबल आहे. ठीक आहे, तर तुम्हाला पाठच करून टाकायचं. ठीक आहे, जसा तसा ऍज इट इज. तो जर पाठ केला तुम्ही, म्हणजे फ्रॅक्शन मध्ये काय संख्या आहे त्याचं रूपांतर बरोबर पर्सेंटेज मध्ये केलं तर काय संख्या असते ते जर पाठ केलं, तर तुम्हाला पर्सेंटेज मध्ये जवळजवळ जिथं 1 मिनिट लागणार आहे क्वेश्चन सॉल्व्ह करायला, त्याच्या जागी तुम्ही काही सेकंदामध्ये त्या क्वेश्चनचा आन्सर काढताय. ठीक आहे, त्याच्यामुळे तो टेबल लर्न करायचा आहे. उद्या आपण तो टेबल तयार पण करू आणि लर्न पण करू. ठीक आहे, भेटू पुढच्या सेशन मध्ये.
तुम्हाला जर माझी शिकवण्याची शैली शिकवत तर नाही आहे मी, पण समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला. तुम्हाला जर बेटर वाटत असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओसाठी जर तुम्हाला नोटिफिकेशन पाहिजे असेल तर नक्कीच काय म्हणू शकतो आपण, सबस्क्राईब तर केलेलं आहे तर लाईक करा. पुढे जर तुम्हाला वाटलं की काही एरर आहे किंवा कुठं मी इम्प्रूव्हमेंट करू शकतो तर तुमचे काही सजेशन्स आहेत तर नक्कीच तुम्ही कमेंट करा. कमेंट मी प्रत्येक चेक करत असतो कारण की छोटा युट्यूबर आहे मी, लय मोठा नव्हे. तर ऑब्व्हियसली व्हिडिओ मागे एखादी जरी कमेंट आली तरी मी ती नक्कीच चेक करत असतो, कधी सोडत नाही. तर भेटूया पुढच्या सेशनमध्ये. थँक्यू.